नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपण गेलो होतो शेताकडं. शेताकडचं थोडंसं काम होतं. ते काम वगैरे आवरलं. आज काय गाडीला कामच नव्हतं. काल काम नव्हतं. त्यामुळे आपण निघालो शिरूरसाठी. आपल्यासोबत होता गहिनी. गहिनातला घेतलं. एक पट्टी घेत होतो आपण. पट्टी यासाठी की आपल्या थोडं गाडीमध्ये पाणी गळत होतं. त्यामुळे जे आपल्या साईडचे हुक आहेत ते हुक करायचे होते खाली. सर्व साहित्य वगैरे घेतलं. गहिनीला घेतलं आणि निघालो गावाकडे. गावाकडे आलो. आल्यानंतर कुमार पण आला होता. कुमारची पण एक गाडी होती. तेवढ्यामध्ये गेली लाईट. मग थोडंसं गावात दिवाबत्तीची सोय चालू होती. त्यामुळे लाईट बंद केली होती. त्यामुळे मला थोडा वेळ थांबावं आणि थोड्या वेळाने यावं. मग तेवढ्यात काय आपले आले मित्र. पंभाऊ होता, शशी होता आणि आपला भाऊ प्रदीप बी होता. त्यामुळे मग म्हणलं चला आता जाऊ पाटीला गेलो. मस्तपैकी मला आता खूप दिवसानंतर भेट झाली आहे. सण असल्यामुळे कुठे जेवाय तर गेलो नाही. मग म्हणलं थंड वगैरे घ्यावं. कोणी स्ट्रिंग घेतलं, कोणी स्प्राईट घेतलं, आपण जिरा सोडा घेतला. त्यामुळं थोडा वेळ गप्पा मारल्या. खूप सारे दिवसानंतर भेटला होता प्रदीप भाऊ. त्यानंतर मग म्हणलं थोड्या गप्पा गोष्टी तर व्हायलाच लागतात. तिथून आलो वापस. मग म्हणलं इथे येऊन काम बघावं. तर गहिनातनं काम पण स्टार्ट केला होता. काम वगैरे सर्व एक नंबर करतो भाऊ. म्हणलं भावाला एकवार काम देऊन बघावं. कारण आपलं कधी काम गावात होत नाही. मग काय तिथलं काम वगैरे आवरलो आणि ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर घेऊन जायचं होतं आपल्याला वैरणीसाठी. मग काय पावसानंतर रस्ते तर इतके बेकार झालेले आहेत. त्यामुळं मग म्हणलं चला आता हळूहळू जावं. रस्त्याची काय माती वाहून गेली. पूर्ण मुरुमच वरी आलाय. त्यामुळे म्हणलं हळूहळू निघावं कडेला. मग काय शेतात गेलो. वैरण वगैरे भरली. मग म्हणलं दादाला आता ट्रॅक्टर तुम्ही चालवा. मग काय मी बसलो ट्रॉलीमध्ये आणि दादा चालवत होते ट्रॅक्टर. मग काय वैरण वगैरे घेऊन गेलो शेताकडं. मग म्हणलं आता गाडीला जरा धुवायला पण लागतंय. सर्व तिथलं काम वगैरे आवरलं. मग आलो गाडीपाशी. गाडी वगैरे चकाचक केली. ताडपत्री काढली होती. गाडीला वगैरे धुवून घेतलो. आजचा दिवस काय इथंच गेला. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये.